ही चित्रगौरव म्हटलं ना किंवा झी गौरव म्हटलं की प्रत्येक परफॉर्मन्स हा तोडीस तोडच असतो. त्यामुळे प्रत्येक परफॉर्मन्स बघण्याची तितकीच उत्सुकता असते, हे सत्य आहे. काही नाही, कारण नवरा घरी होतास त्यामुळे तो म्हणाला आज तू कामाला चाललीस, आज तुझा घराशी काही संबंध नाही, यू गो यू स्ले, मी आहे घरी, डोंट वरी. कष्ट करायचे हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे ना. त्यामुळे मी दोघांनी विषय सॉर्टच करून टाकले. दोघांनी नको करायला, दोघंही भरपूर काम करूया, घरी येऊन जेवूया. सो स्वानंदी, रेड कार्पेट आहे आणि या रेड कार्पेटची आपण सगळेजण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. ॲब्सोल्युटली वाट बघत असतो खरंच. आजच्या लुकबद्दल काय सांगशील? आणि आज स्पेशल काहीतरी आहे कारण की तू स्वतः रेड कार्पेटवर आहेस आणि सगळ्यांना प्रश्न उत्तरांचा खेळ तू रंगवणार आहेस. हो, म्हणूनच स्पेशल आहे आज. खरं काय लुकबद्दल काय सांगायचं, खूप मजा आली तयार व्हायला, टीम खूप भारी होती आणि हसत खेळत तयार झालो आम्ही. पण स्पेशल हे आहे की आज रेड कार्पेटचं अँकरिंग मी करणार आहे. म्हणजे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करणार, त्यांच्याशी गप्पा मारणार, गेम्स खेळणार. त्यामुळे एक धमाल मजे आनंदाची संध्याकाळ आहे. गेम्समध्ये किती जणांना अडकवणार आहे, किती जणांना गोंधळात पाडणार आहेस? बिकॉज गेम्स म्हटले की तीच मजा असते. हे तुम्हाला टेलिकास्ट बघितल्यावरच कळेल. कारण गेम्सचं कसं असतं, आयत्या वेळेला काहीही पलटू शकतं, त्यामुळे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. सो आगे आगे देखो होता है क्या. तर मला सांग, चित्रगौरव म्हटलं की सगळ्यात तुझा आवडता, या वर्षीचा सगळ्यात जास्त आवडता जो तू आवर्जून पाहिलेला सिनेमा कोणता? काय सांगणार, किती सिनेमे चांगले होते यावर्षी. मला वाटतं सगळेच सिनेमे यावर्षी इतके सुंदर होते की एक निवडणं फार अवघड आहे. पण वाळवी, आत्मपॅम्पलेट, उनाड, बापल्यो, आय थिंक खूप महत्त्वाचे सिनेमे यावर्षी आपल्याला पाहायला मिळाले आणि आपलं भाग्य आहे की इतक्या मोठ्या सगळ्या दिग्गजांनी ते आपल्यासमोर मांडले. अवॉर्ड फंक्शन म्हटलं की कोणाच्या सगळ्यात जास्त परफॉर्मन्सची आतुरतेने वाट बघते आणि मला ह्याचा परफॉर्मन्स बघायचा आहे किंवा हिचा परफॉर्मन्स पाहायची इच्छा असते. हे बघ, झी चित्रगौरव म्हटलं ना किंवा झी गौरव म्हटलं की प्रत्येक परफॉर्मन्स हा तोडीस तोडच असतो. त्यामुळे प्रत्येक परफॉर्मन्स बघण्याची तितकीच उत्सुकता असते, हे सत्य आहे. थँक्यू सो मच. आणि माझ्या मते लग्नानंतरचं पहिलं रेड कार्पेट आहे. येस, लग्नानंतरचं पहिलंच आहे. सो ती एक्साइटमेंट वेगळी आहे, घरातल्या सगळ्या गोष्टी आवरून धावरून सगळं. नाही नाही नाही, काही नाही, कारण नवरा घरी होतास त्यामुळे तो म्हणाला आज तू कामाला चाललीस, आज तुझा घराशी काही संबंध नाही, यू गो यू स्ले, मी आहे घरी, डोंट वरी. रात्रीच्या डिनरची तयारी त्याने केली आहे की तू करून आली? मावशींनी केली, आम्ही दोघांनी नाही केली. ती म्हणजे आगाऊपणा. असं कोणी करतं? तुझ्या हातचं तू कधी बनवून घातलंय. पण आता तू मला सांग, हेच पण आता मी मुलगी आहे तर ही माझ्याकडनं अपेक्षा कशी असू शकते की मी काम करून एवढी सुंदर दिसून नंतर जाऊन स्वयंपाक करून खाणार. सेम इज विथ हिम. दोघंही बिझी असतील तर दोघांपैकी एकाने घरी येऊन कष्ट करायचे हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे ना. त्यामुळे मी दोघांनी विषय सॉर्टच करून टाकले. दोघांनी नको करायला, दोघंही भरपूर काम करूया, घरी येऊन जेवूया, झोपूया. बरं, वुमन्स डेच्या निमित्ताने का वुमन्स डे येणार, तर त्यासाठी सगळ्या महिला वर्गांना काय सांगणार आहेस? एवढं सांगेन की आम्हाला सगळ्यांना अशीच प्रेरणा देत राहा. आम्ही तुम्हाला आदर आणि प्रेम देत राहू. हॅपी वुमेन्स डे. असंच नवऱ्याला, म्हणजे त्यालाही कामाला लावा. हां, त्यालाही कामाला लावा, पण त्याचंही काम करा. काय नवऱ्याचं काम करणं काहीच कमीपणा नाही आहे. मस्त आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. बाय गाईज.